राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, कसे आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपली रेसिपी काय आहे? तर आपली रेसिपी आज भरलेली भेंडी कशी करायची मैत्रिणींनो बघू चला. खूप चांगली लागती भेंडी. खाऊन खाऊन सारखे सारखे तीच कंटाळा येतो ना, तर कधी अशी करायची, कधी मी पहिली टाकली होती, कधी तशी करायची. भेंड्याचे पण खूप प्रकार राहते, तर जशी करेन तशी होती भेंडी. आता इथे भेंडी घेतली बघा मी, मस्त धुवून चुवून मस्त छान. लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे. आता या भेंडीची भाजी कशी करायची, तर आता ही कोथिंबीर आपण बघा किती छान छान मस्त हिरवीगार मस्त कोथिंबीर आहे. आता ही भेंडी कापून घेते मी. इथं मैत्रिणीनं भाजीपाला ना ताजाच करायचा, फ्रेश चवदार लागतं. कारण मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, माझा फ्रीजमधला भाजीपाला नसतो. माझ्याकडं फ्रीजच नाही, घरामध्ये मी फ्रीजच वापरत नाही आहे. बिना फ्रीजचा भाजीपाला राहतो बघा. आता इथं आपल्याला लसूण कोथिंबीर ना कुटून घ्यायची खलबत्त्यामध्ये, चांगली अशी बारीक कुटायची. आणि इकडे भेंडी तर कापून घेतलेलीची मी, अशी बारीक कुटायची आणि कुटूनच घ्यायची. झालं कुटून बघा. आता इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं, त्याच्यामध्ये मी ते टाकले. आता मिरची पावडर टाकली. इथं आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडासा मॅगी मसाला टाकायचा. भेंडी मसाला किंवा मॅगी मसाला येतो ते टाकायचा. आता याच्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ. आता हे आपला झाला मसाला तयार भरलेल्या भेंडीचा. मैत्रिणीनं अशी भेंडी करून बघा. तुमच्या घरात ज्याला बी आवडणार नाही भेंडी, त्याला नक्की आवडेल. इतकी चांगली होती भेंडी. अशा प्रमाणात अशा पद्धतीने केली ना तर तुम्ही खातच राहता. आता आपल्याला ही भेंडी काय करायचं, अशी भरून घ्यायची. ह्याच्यात मसाला घ्यायचा भरून थोडा मस्त छान बघा. झाला मसाला भरून. आणि इकडं मी कढई ठेवली होती, तेल गरम झालं होतं, त्याच्यात मोहरी टाकले, जिरे टाकले. आता आपल्याला टाकायची आहे भेंडी. त्याच्यामध्ये अशी भेंडी टाकायची बघा. इतकी चांगली होती, इतकी चवदार होती, इतकी खमंग होती. तुम्ही ना एकदा अशी नक्की करून बघा. माझी गावठी रेसिपी राहते, साधी सोपी पण खायला एकदम चवदार. माझ्या भाज्या काही एवढ्या अवघड नाही राहते, काही नाही. आणि जास्त काही मसाले वगैरे नाही राहत. जे आपल्या घरामध्ये मसाले वगैरे राहतात ना तेच राहतं बघा. आता इथं भाजी आपली भेंडीची अशी परतून घ्यायची. छान झाली परतून. दुसऱ्या कढईत मी टाकून घेतली. लोखंडाच्या कढईत फोडणी येऊन घ्यायची, कारण लोखंडाच्या कढई जास्त वेळ ठेवला का काळ्या पडतात ना बघा. आता इथं ना आपण काय केलं, 2 मिनटं झाकून ठेवली होती. 2 मिनटानंतर झाकण काढलं, त्याच्यात थोडंसं ते आपलं मसाल्याचं वगैरे पाणी टाकलं बघा. छान झाली भेंडी मस्त. कशी झाली, तेल कसं वरी आलं. कमी तेलामध्ये जास्त तेल दिसणारी भाजी. अशी भेंडी करून खा. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.